नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। आणि हा प्लॉट आहे भुजंगराव कदम, मुक्काम पोस्ट पूर्णा या शेतकऱ्यांचा। या शेतकऱ्यांनी आपली क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस घेतलेली आहे। पहा पानाची साईज, हे पान जर समजा आपल्याला 4 बोट पाहिजे, आता 3.5 बोट पान झालेला आहे, आपल्याला 4 बोट साईज पाहिजे। जर 4 बोट साईज जर असेल तर घेरा 4 इंचाचा बनतो आपला कांड्याचा। आणि ही पाचट जर समजा 6 फूट लांब झाली तर 6 इंचाचं कांड तयार होतं। म्हणजे उदाहरण आहे की जर समजा पानाची जाडी आणि रुंदी जर 1 नंबर असेल तर आपल्या ऊसाचं कांड हे 1 नंबरच असेल, हे महत्त्वाचं आहे। तर आपल्या ऊसाच्या पाचटीकडे लक्ष द्या। पाचट जेवढं तुमचं क्लिअर असेल तेवढंच ऊसाचं कांड लांब, जाड आणि क्लिअर निघणार आहे। आणि जेवढे कांडे जास्त तेवढं ऊसाचं उत्पादन जास्त, आणि जेवढी कांड्याची जाडी आणि लांबी जास्त तेवढं ऊसाचं टनेज जास्त। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण आपल्याला पानावर लक्ष द्यायचं आहे। जेवढे पान आपले क्लिअर असतील तेवढं उत्पादन आपल्याला क्लिअर मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। मुख्य अन्नद्रव्य नत्रस पूरक पालाश, NPK मध्ये डोस आहे 200, 150, 150। आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये त्याच्या 20% आणि मायक्रोन्यूट्रलमध्ये त्याच्या 10 ते 15%। अशा पद्धतीने याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे। याची अन्नद्रव्य व्यवस्थापन डोस आहे 90 दिवसाला 1, म्हणजेच प्रति 3 महिन्याला 1 डोस। आणि स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे, स्प्रेचं शेड्यूल आहे 14 दिवसांनी प्रति 14 दिवस 1 स्प्रे, आणि ड्रेंचिंग आहे प्रति 28 दिवसांनी। असं याचं स्प्रे, ड्रेंचिंग आणि खताचं शेड्यूल आहे। तर स्प्रे, ड्रेंचिंग आणि खताचं शेड्यूल जेवढं तुम्ही ॲक्युरेट करताल तेवढं उत्पादन तुमच्या रानामध्ये तुम्हाला जास्त चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। कारण मित्रांनो, जर समजा अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण जर ॲक्युरेट केलं तरच उत्पादन आपल्या शेतामध्ये जास्तीचं आपल्याला मिळते। आणि दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीचा जो आज pH वाढलेला आहे, तर pH बॅलेन्सर, pH मेंटेन करणारे औषधं स्प्रे ड्रेंचिंगमध्ये आपण देतो। त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा कार्बन पर्सेंटेज कमी आहे, म्हणजे रिच सॉईल आज नाही आहे, तर कार्बन पर्सेंटेज कमी आहे। तर कार्बन पर्सेंटेज वाढण्यासाठी पण काही कंटेन आपण स्प्रे ड्रेंचिंगमध्ये देतो। त्यानंतर आपल्या मुख्य अन्नद्रव्याची, दुय्यम अन्नद्रव्याची आणि मायक्रोन्यूट्रनची कमतरता भागवण्यासाठी रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते यामधून ती पूर्तता केली जाते क्रॉपची। अशा पद्धतीनं 100+ टन ऊसाचं टार्गेट उत्पादन आमचं आहे। आणि 100+ टन टार्गेट उत्पादन जर निघालं तरच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची फीस आहे प्रति एकर 10,000 रुपये ती अपलोड करायची आहे, अन्यथा नाही। तर यासाठी आमची रजिस्ट्रेशन आणि सॉईल टेस्टिंग फीस आहे, तर ती रजिस्ट्रेशन आणि सॉईल टेस्टिंग फीसच आम्ही फक्त सुरुवातीला रिकमेंडेड करतो। आणि जी आमची फीस आहे 10,000 रुपये प्रति एकर सर्व्हिस चार्ज, तर ते 100 टन प्लस झाल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात येतो। जोपर्यंत 100 टन शेतकऱ्यांना आम्ही उत्पादन काढून देत नाही तोपर्यंत आम्ही आमची फीस आकारत नाही। याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं आणि याची नोंद घ्यावी। कारण मित्रांनो, जोपर्यंत शेतकऱ्याला आपण अतिरिक्त उत्पादन मिळवून देत नाही तोपर्यंत त्याच्याकडून अतिरिक्त चार्ज घेणं हे योग्य नाही कोणत्याही कंपनीसाठी। तर ज्या क्रॉपलाईन सर्व्हिस देणाऱ्या ज्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्या सर्व कंपन्याला एक माझी विनंती आहे की त्यांनी पण आपल्या स्वतःशी आणि शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाशी प्रामाणिक राहून शेतकऱ्यांच्या शेतावर जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल याकडे लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणे, आणि अधिक उत्पादन झाल्यानंतर त्या शेतकऱ्याकडून रिकमेंडेड फीस तुम्ही आकारली तरी काही अडचण नाही। तर सर्व कंपन्याला आणि क्रॉप ट्रीटमेंट देणाऱ्या, गाईडलाईन देणाऱ्या क्रॉप डॉक्टरना माझी विनंती आहे की अतिरिक्त चार्ज शेतकऱ्याकडून घेऊ नये, स्वतः टार्गेट करावं आणि टार्गेट काढूनच उत्पादन काढून दिल्यानंतरच रिकमेंडेड फीस आकारावी, ही विनंती। तर मित्रांनो,
आमची क्रॉपलाईन सर्व्हिस जर तुम्हाला घ्यायची असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या नंबरवर संपर्क साधावा. थँक्यू. जय जवान जय किसान. कशी वाटली आमची सर्व्हिस पहा एकदा. प्लॉट तुम्हाला फिरून दाखवतो. पाणी दिलेलं आहे मस्त. एका बुंद्यामध्ये 10-15 ऊस आहेत. छान आहे. कांड्याची जाडी आणि लांबी पण एक नंबर बनते. उत्कृष्ट जबरदस्त. मस्त ग्रोथ आहे ऊसाची. एक नंबर. छान. अशी लावगण पाहिजे मित्रांनो. अंतर मेंटेन जेवढं तुम्ही करताल. साधं सरळ उदाहरण आहे की अंतर वाढवा उत्पादन वाढवा. पहा ऊसाची कांडीची लांबी जाडी एक नंबर आहे. बुंदा मजबूतीकरण छान झालेलं आहे. प्लॉट पाहायसारखा आहे मस्त. तणाचं व्यवस्थापन पण धुऱ्यापर्यंत छान आहे. पाचटीची क्वालिटी एक नंबर आहे. जबरदस्त. इथं 4 बोट पान झालं आहे पहा. पानाची रुंदी 4 बोट असली पाहिजे आणि पानाची लांबी 6 इंच असली पाहिजे. तर तुमचं 6 इंच कांड भरेल. आणि 6 इंच कांड जर असेल तरच आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतीमध्ये आपल्याला मिळून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान. धन्यवाद.